गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलले तुम्हाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईस. तर तुम्ही बघू शकता नजारा सकाळ. जायचं आपल्याला तिकडच जायचंय. ए मामा तुझी रूम कुठे आहे? तुझी रूम कुठे? तर आता सगळे रेडी झालेत. मावशी बघू शकता, काही बघू शकता. ही आमची श्लोकी बघू शकता आणि ही आमची रेवडी बघू शकता. रेवडी हाय कर, हाय कर, हाय कर. मी आंघोळ करायचा बाकी आहे. पप्पा आंघोळीवर आले की मग मी पण आंघोळीला जाणार. तर गाईज फायनली आय एम रेडी. टोपी घालणं इकडे गरजेचं आहे, कानाला थंडी वाजते. नाही तर जॅकेट काय असं घेतलं असतात, घालणार नाही, पुढे जाऊन घालणार. हा बघू शकता, हा बघू शकता मामा. शुनू मामी स्माइल. हाय. माझ्याकडे नाहीये, मला काय माहिती. तर आता आम्ही जाणार नाश्ता वगैरे करणार. हॉटेल बघू शकता तुम्ही. आता काय तरी आहे. हे आमचा श्लोकी. माहिती असं काय हॉटेल आहे आमचं. आणि ही लडाखी ड्रेस. चल बिलू चल चल, थांब जरा थांब. पप्पा पण आमचे रेडी झालेले आहेत. इकडे बाकीची मंडळी. सुनीता मामी. हा तुषार. गुड मॉर्निंग. पॅन्ट घातली फक्त, पॅन्ट घातली हिने. कपडे घातलेली दिसली पाहिजे का नाही का तू? घातले मी काढलं. शर्ट छोट आहे. मी पण इनर घातलेला, पण ते हात फोल्ड केलेत ना, पण काढावं लागलं. पण तिकीट आहे. आमची वहिनी पण रेडी झाली आहे. आता आम्ही जाणार नाश्ता करायला. आलोय फायनली हॉटेलला जेवायला, नाश्ता करायला. हे फोन काढायचा का चार्जिंग? होय दादा. जेवायला बसला आता. ट्रायपॉड घेतलाय. बाय बाय बाय. मामा नवीन घेतला. वहिनी सी साइड लेग घेतलाय का? लेग साइड व्ह्यू. कसं आहे? हॅलो गाईज. आता आम्ही चहा पिलेला आहे. तर आम्ही आलेलो आहे डल लेकला. आता इकडे बोटिंग करायची आहे. रेवा रेवा इकडे.
तर गाईज फायनली आम्ही बोटिंग मध्ये बसले आहेत. शिवाय पाणी चालू आहे. और भाई बढ़िया. कितने का एक बोतल है? 30 रुपीज का. और ये चाय वगैरह क्या सब? कितने का कॉफी वगैरह? 50 रुपीज का. यार अच्छा हो. दिन भर ऐसे पानी में रहते हो? नहीं कॉफी भी कुछ नहीं. रहने दो कुछ नहीं. खाली पानी चाहिए. कुछ नहीं बस पानी में क्या बस हो गया. आगे तो जाने दो. तुम्ही बघू शकता आमची निशा मावशी, ओम, आमची विद्या मामी, आमचा आदुड आणि आमचा रणजित मामा. आम्ही एका बोट मध्ये आहे. त्या बोट मध्ये विजय मामा ही लोक आहेत. आले पण आहेत मध्ये मध्ये. लागले ना और दाखवले दाखवले. भाई पानी कितना गहरा है? अच्छा एकदम ठंडा है ना पानी? कैसे दिया भाई? कैसे दिया? कैसे बोल दो ना. क्वांटिटी में 100 वाला है. 200 में सभी लोग खाओ दो सारे. राहुल भाई. गाइस तिकडे बघू शकता ड्रैगन है. कशी भांडणं चालू आहेत. हा फोटो काढ तसा फोटो काढ. गौरी मम्मी बोट चेंज. गौरी मम्मी आमची फोटोशूट करते. फोटोशूट चालू आहे गौरी मम्मीचा. ये बोट आपका खुद का है? तुमचा म्हाताऱ्या लोकांचा काय आहे? कार्ड काय तर काढलं नाही काय की तुला पैसे भरायचे पाहिजे. माझी मावशी निशा मावशी आहे. काढ तू कोणाच काढते. आणि साफ्रान ग्रीन टी शर्ट मराठी में बनता है कहवा लीजिए तो कश्मीर आने का फायदा करने से अच्छा 30 रुपए में देना. ये दीदी एक पैसा भी हमको 5 का कमाना होता है. ये खाने पीने का सामान ये पैसा पहुँचने इसलिए हमको पता है. ये अच्छा चीज होता है. और बच्चे के लिए हॉट चॉकलेट कितना बनाओ? 40 में दे दो ना. दीदी आप पैसा मांगते तो बस आपने किसी ने पैसा मांगा. फिर क्या महाराष्ट्र से भेजा भेजे. आप कभी आए महाराष्ट्र? किधर है बोरावली अंधेरे थाना किधर? ठाणा ठाणा. हॉट चॉकलेट बना दो बच्चे. कितने का? सांबर का. शांबर. बड़ा गिलास थोड़ा खाओ. ओ पैसे ना कावड एक पिऊन बघूया पहिले. तो एकदम चांगले पकडना. काढ का वाजवडे. इकडे दी इकडे दी. उसको आपका हॉट. गाइस फायनली घेतलेलं आहे कावा. कसं आहे मामा? ठीक. ये जा सिंगल. कसं आहे रे कावा? हॉट चॉकलेट देना. नहीं चाहिए. होगा बस हो गया अंकल. नहीं चाहिए. नहीं वो पिएंगे नहीं. क्या है?
गाईज ते व्हाईट वाला बघू शकता तुम्ही, वर्ल्डची पहिली फ्लोटिंग बोट आहे ती. क्लोजअप बघू शकता तुम्ही, वर्ल्डची पहिली ही म्हणजे फ्लोटिंग बोट, हाउस बोट. पाण्यात आईस्क्रीम पण आली आहे. कितने का आइसक्रीम है भाई? 50 का एक आइसक्रीम, दोनों में भी. क्या क्या फ्लेवर आता है? नहीं पर इसमें भी फ्लेवर आएगा ना कोई सा. नहीं आइसक्रीम तो अभी ठंडी में कहाँ आइसक्रीम खाएंगे यार. सर हमारा आपका से महाराष्ट्र चांगला आहे. अरे वाह, अरे फोटो या कश्मीरी. गपरे. अच्छा वो नेहरू पार्क है, वो बनाया गया है ना. अय जगा, अय तिकडे एक बोट आपली आहे, तिकडची एक ती बोट आपली आहे आणि तिकडची मागची पण एक आहे. इकडे दादा वहिनी व्हिडिओ फोटो शूटिंग चालू आहे आणि तिकडे आई आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडनं. हे मार्केट बघू शकता गाईस तुम्ही. गाईज बघा मार्केट आहे, काश्मीरी साडी. तुझी नको टेन्शन घेऊ. हे बघ मी पण यातले एक दोन टाकणार, तू पण हे बघ तुझी नहीं यार. ए कुठे चालले तुम्ही? आप लोग चलो इन चाचा घर वाले है ना, इनके साथ चलो. ये कहाँ जा रहे हैं देखो ना. हाँ तो चलो इनके साथ वापस. ना ना आता आम्ही फायनली इकडनं निघालोय. तुझे काय फोटोच संपत नाहीत मामा. तर काय आता आम्ही चाललोय शंकराचार्याच्या मंदिरात. आता इकड गाड्या इथपर्यंत येतात लास्ट, त्याच्या पुढे आपल्याला चालत जावं लागतं. आणि जसं जसं वरती चाललोय तशी तशी थंडीही वाढत चालली आहे. थंडी तर वाजते, पण आपण जॅकेट नाही घालणार कारण की जे कपडे घातले ते दिसायला नको लोकांना. 3 दिवस झाले एकाच कपड्यात फिरत होतो. फायनली मग दुसरीकडे गेल्यावर तो घालणार ना. अरे असू दे. हा मग उद्या मग आता जो दुसऱ्या स्पॉटला जातो तिकडे घालणार तो. हा गार्डन तर गार्डन. बाई ग पिचली माझी बांगडी. बाहेर बघते काय गाईज इथे थकवा जाम लागतो. हवा टाईट झाली. आता इकडं झाडं झुडपं आहेत म्हणून खालचा सीन दिसू शकत नाहीये. हा बघू शकतो आमचा गावठी माणूस. आमचे तात्या पण असंच डोक्यावर बांधतात. फक्त आमची मामी मॉडर्न आहे, मामा आमचा देसीच आहे. फायनली मंदिरापाशी आलोय आम्ही. रेवा सगळ्यात भारी आमची रेवा दिसते. रेवा
चालून चालून सगळ्यांची हवा टाईट झाली आहे. ज्यांची हवा टाईट आहे ते मध्ये मध्ये स्टॉप घेत आहेत. पण आपण तो चढ के रहेगा. मंदिर जवळच आले. किती चल थकायचं नाही. संपलं. चल चल लवकर. चला चला चल थांबायचं ना. चल चल थकायचं नाही. चला चालो. तर वरनं तुम्ही नजारा बघू शकता हा काश्मीरचा. अब चले हम ऊपर. तिकडे कोणता तरी गड किल्ला आहे वाटतं. आता आम्ही आलोय फायनली मंदिराच्या द्वारमध्ये. हे मंदिर कुठे दिसतंय? आता तुम्ही बघू शकता आपण शंकराचार्याच्या मंदिरात आहे आणि टॉपवरती आहे. इकडनं तुम्ही बघू शकता ढग वगैरे. इकडनं रस्ता आहे यायचा. तिकडे पण फोटोज वगैरे काढतात लोक. आता आपण तिकडे होतो. तिकडे बोटिंग करत होतो. येते तर लोकांचे नाकीने येत आहेत. थांबत 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 येतात. तर फायनली आपण मंदिरात जाणार आहे. काय चाललंय का इथं? मग असं पुतळ्यासारखं उभे आहे नुसतं. तर आता आपण फायनली मंदिरात जाऊया. बघू शकता ते डोंगरावरती. के तुझ में मगन ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर. ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर. भोले भोले शंकर. भोले 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 शंकर. भोले फायनली आम्ही आता खाली उतरलेलो आहे वरनं मंदिरावरनं. आता आम्ही चाललो परत. तर आता आम्ही आलो आहे गार्डनमध्ये. इकडचा हा नेहरू गार्डन आहे. तिकट झाले. एक टिका बेटा 3 झाले आणि ही 4थी प्लेट झाली. 4 हो गया और एक प्लेट दो मिक्स. भाई का नाम क्या है? कोकोनट कुकी. हे सगळे कुकीज आहेत. मस्त आहे. हे मस्त आहे. छान आहे का? आता आम्ही परत आलोय आहे आमच्या हॉटेलला. मावशी दादा कुठे आहे का? दादा चिकन कुठे आहे आमच्या इथं? फायनली वी आर रेडी. आता आम्ही चाललोय गाईस बाहेर. जेवण वगैरे पण करणार आणि शॉपिंग पण करणार थोडीशी. चला खाली. तर आता आपण आलोय लाल चौकला. इकडे असं होतं की भारताचा झेंडा फडकू देत नव्हते. काश्मीरचा झेंडा फडकवू द्यायचे.
पण जेव्हापासून 370 कलम हटवलंय मोदी सरकारने तेव्हापासून इथे भारताचा झेंडा वगैरे फडकवू फडकवतात, म्हणजे फडकवू शकतो ना, फडकवतात. कारण की आता कोण अडवत नाही झेंडा वगैरे हे करायला, कोणाच्या तेवढी ताकद नाही. येऊ शकता तिकडे तुम्ही. इकडे मार्केट पण आहे. आता हे लाल चौकवरनं आपण थोडी शॉपिंग वगैरे करायची आणि मग जेवायला जायचं. काश्मीरी स्पेशल. हे असं काय इथं पूर्ण एकदम गोल्डन गोल्डन. आता आपल्याला जायचं मित्रांनो जेवायला, पण आमची आई तिथे काय कळणं गेलंय. कुत्री बघू शकता इकडचे कसले मोठे मोठे आहेत चहाला. मम्मी आमची आई एक हरवते तर एक भेटते, दुसरं हरवते तर तिसरं भेटते. वैताग आलाय. एकतर थंडी असली भयंकर आहे ना की ग्लव्स घातले तर माझी बायको. तुम्हाला खाली तुमची आई शोधून शोधून थकली. आमचे पोरं कुठे. तर आता आम्ही आलोय जेवायला. जेवण वगैरे केल्यानंतर थोडं बरं वाटेल. आम्ही फायनली जेवून वगैरे निघालो. ते फुटलेला ग्लासाचं बिल घेतलं. आमच्या आईने जेवता एक ग्लास फोडून टाकला रागाच्या आगात. आईला जेवण आवडलं नाही म्हणून. जेवण खूप छान होतं. इकडे आल्यावर लय दिवसानंतर, म्हणजे बाहेर आल्यावर लय दिवसानंतर चांगलं जेवण भेटलं. नंतर नॉर्मली तुमची पोरगी तिथं शोधते तुम्हाला आतमध्ये. या रूम मध्ये गुजायचो, त्या रूम मध्ये बाहेर निघायचो. फर्स्ट टाइम फायनली आपलं जेवण पण आलेलं आहे गाईस. दोनकडे आलो बरं. जाग नको गेला मामीला काय झालं. तर गाईज फायनली आता आपण आलेलो आहे रूमवरती. आपला आजचा दिवस इकडेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आज खरोखर खूप मजा आली आम्हाला पण. तर चालेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या आम्ही चाललोय कुठेतरी सस्पेन्स आहे. तर उद्या सगळीकडे हेच दिसणार आहे तुम्हाला. म्हणजे कपडे नाही, कलर ढगाचा पण आणि खाली सगळं.